मध्ये काय म्हणत त्यांच्या घरी चोरी झाली 7 तोळे सोनं ही गंभीर बाब झाली. आळे पठार अंबरवाडी कोथरूड पण त्याच्यापैकी बऱ्यापैकी आता सडा लावलेला आहे. डिपार्टमेंट सतर्क झालेलं आहे आणि मी सांगितलं की पुढच्या कालखंडामध्ये आपण प्रत्येक गावाची गस्ती आणि पोलीस पाटलांचा समावेश केला पाहिजे. पोलीस पाटलांना शासकीय पद आहे आणि सरकारी पगार आहे, त्यामुळे त्यांनी जागृत राहायला पाहिजे. पाटील हा त्या व्यवस्थेचा कणा आहे, त्यामुळे त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. प्रत्येक गावाची निर्णायक फळी तयार केली पाहिजे, प्रत्येक गावाला 1 दिवस वाटून दिला पाहिजे. त्यामुळे आपलं संरक्षण आपण स्वतः केलं पाहिजे. शेवटी हल्ली काय झालंय की काम कमी आणि चोरी जास्त अशा पद्धतीचा दिवसेंदिवस समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा ट्रेंड आलेला आहे. त्यामुळे काम न करण्याची संख्या वाढली आणि चोरीचं प्रमाण वाढतं. जास्त प्रमाण नगरच्या हद्दीतून आहे. त्याच्यामध्ये रामोशीचा समाज आहे किंवा वरचा जो अजूनही त्या पारधी समाज असे बरेचसे जे समाज आहेत ते कधी कधी नगरच्या हद्दीतून येतात आणि आपल्याला त्रास देऊन जातात. मला असं वाटतं की पोलीस खात्याला सतर्क करणं, त्यांचा काही पोलीस खात्याचा स्टाफ कमी तर त्यांची चौकशी केली, काही पेट्रोलला गाड्या कमी त्याची चौकशी केली आणि त्याचप्रमाणे आज सर्व दूर असलेल्या MSCBला बऱ्याच लोकांच्या डीपीची मागण्या होत्या. त्याच्यामध्ये DPDCने आपल्याला 5 कोटी मंजूर केले पहिल्या टप्प्यामध्ये. एकूण आपली 7 कोटीची मागणी आहे. तर 5 कोटीच्या DPDCच्या कामाला मंजुरी मिळाली. त्याची कामं आता लवकर चालू होतील. काही ठिकाणी सौर ऊर्जेची कामं चालू झालेली आहेत. जुन्नर शहर आपण आता CCTV मध्ये नियंत्रणाखाली आणलेले आहे. 75 लाख रुपये आपण शहराला दिलेले आहेत. हा क्रांतिकारी निर्णय आपण केला. विषय म्हणजे जुन्नर शहर आपण वीज मुक्त करतोय, सर्वांना सेवा सौर ऊर्जेच्या माध्यमातून देतोय. तो एक क्रांतिकारी निर्णय आपण केलेला आहे. आणि आढावा बैठक घेत असताना भूमी अभिलेखमध्ये 1000पेक्षा जास्तचा पेंडिंग प्रस्ताव आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये मोजणी कमी होते, परंतु पुढे साधारण लोकांची संख्या वाढवून उद्याच्या मे महिन्यामध्ये आपण 0 कशी भूमी अभिलेखची करता येईल त्याप्रमाणे MSCBच्या बाबतीमध्ये जे आता सौर ऊर्जेचे आता लोकांना असं वाटतं की आज आम्हाला कनेक्शन मिळावे कृषी पंपांना, आता ते थोडे सौर ऊर्जेचे झालेत. मीटर आता थोडा संतोक्यात दुसरे इलेक्ट्रॉनिक मीटर आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या अद्ययावत गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत अशी आव्हानाने अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे संलग्न असलेल्या पाण्याची काय परिस्थिती आता धरणाची, त्या अनुषंगाने अजून धरणाच्या पूरक गोष्टीसाठी आपल्याला कशा पद्धतीचा निधी आपण आता आणलेला आहे, त्याचे कसं वितरण होणार आहे. महसूलच्या बाबतीमध्ये सगळे जेवढे आपले प्रांत अधिकारी आहेत किंवा सर्कल अधिकारी आहेत या सर्वांनी आपले सर्व 0 पेट्रोल ठेवावे, नोंदणी वेळेवर करावी, वारस नोंद वेळेवर करावी. कुणालाही पाठीमागे फिरायला लावलं आहे आणि शेतमालाला जाणार रस्ते किंवा पाणंद रस्ते किंवा गावचे जे शिव असेल हे सर्व अडथळे आता आपण सुमोटो बाहेर काढले पाहिजेत. कुणाचीही तबा न बाळगता आपला जुन्नर साफसुथरा केला पाहिजे. ऑल डिपार्टमेंटच्या मी बैठक घेतल्या जुन्नर शहरापासून तर ग्रामीणचे लोक म्हणजे ज्यामध्ये कृषी असेल, शेतीचा विषय असेल, कृषीच्या ते बनावट बियाणं खतं असेल, खतांची काय परिस्थिती, आता खतं युरिया बऱ्यापैकी आता पुन्हा लेवलवर आलेला आहे मार्केटमध्ये आला. तर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्याच्याशी आपलं सगळं शासनाशी इष्टांकाचा विषय असेल, अन्नधान्याचा विषय असेल, रेशन कार्डचा विषय असेल, शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, अंगणवाडीची परिस्थिती काय आहे. आता आपल्याकडे स्मार्ट स्कूल आलेले आहेत, त्याच्या जवळजवळ 25 कोटी रुपये आपल्याला आता आलेले आहेत. त्याचं आता आपले कामं चालू होतील. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेपासून तर आपल्या संरक्षणापर्यंत, MSCB पासून तर आपल्या महसुलापर्यंत, शेतीपासून तर आपल्या कृषी अवजारापर्यंत या सगळ्यांचे आढावे आपण आज घेतलेत. त्यामुळे सर्वांचे आढावे घेतल्यानंतर सर्वांना ताकीद सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोणीही निष्काळजी राहू नका आणि आळस करून काम करू नका. पगारासाठी आपण नाही आहोत, तर आपण न्याय हक्कासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी आहोत. आपला मथित अर्थ काय आहे या सेवेच्या निमित्ताने हे समजून सांगण्याचं काम आजच्या मिटिंगमध्ये अधिकाऱ्यांना मी केलेलं आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळ्या लसी, मग त्याच्यामध्ये कुत्र्याच्या बाबतीमध्ये असे पिसाळलेले कुत्रे चावणे, स्नेक बाईट असेल किंवा बिबटचे हल्ले असतील, या सगळ्या लसींच्या बाबतीमध्ये किंवा आता लंपीसारखा जो रोग आहे त्या बाबतीमध्ये, अशा सगळ्या लसींच्या बाबतीमध्ये
ते सर्व दूर आढावा मी आरोग्य विभागाचा घेतलेला आहे. काय परिस्थिती आहे संपूर्ण या सगळ्या गोष्टी जाणीव करून घेतलेल्या आहेत आणि त्या पद्धतीचे सगळे म्हणजे काही ठिकाणी शासनाच्या काही गोष्टी म्हणजे रिक्त जागा भरण्याच्या बाकी आहेत तर त्या कशा भरल्या पाहिजे, पीएससीची काय परिस्थिती आहे, ग्रामीण रुग्णालयाची काय परिस्थिती आहे. तर या सगळ्यांवर काही लोक बेछूट वागतात, बोलताना नीट बोलत नाही, असे काही समजा अधिकाऱ्यांच्या नोंदी मी घेतलेल्या आहेत. लवकरच त्यांच्यावर आम्ही ऍक्शन घेऊ आणि मला सांगावंसं वाटतं की या तालुक्याला आपण जसं आता युनेस्कोमध्ये आपल्या किल्ल्याचा समावेश झाला किंवा आता बिबट सफारी आपल्याला आनंदाने सांगतो आता लवकर चालू होते. तर या सगळ्या गोष्टीमध्ये जसं आपण एक पाऊल पुढे घेऊन चाललेलो आहे. त्यामुळे या तालुक्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन सर्वदूर विकासाची उंची कशी वाढेल यासाठी आपण प्रयत्न करतोय. आजची आढाव्याची बैठक अतिशय सुंदर झाली आणि सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आपली कामं समजून घेऊन त्या कामाला उत्तर हे कामातून देऊ अशा पद्धतीचा निर्णय आजच्या या कार्यव्यवस्थेच्या निमित्ताने.